नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं सुयोधिका चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक वीरांबद्दल अभिमानाने बोलत असतो, भाषणे करत असतो. तसंच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील एका महान आदिवासी क्रांतिकारकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला होता. तो जन्म त्यांचा झारखंड येथील उलीहातू या गावामध्ये झाला. ते मुंडा समाजातील होते आणि लहानपणापासूनच बुद्धिमान होते, धाडसी होते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे होते. त्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेमुळे आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या. त्यांच्या लोकांवर अन्याय होत होता. तत्कालीन परिस्थिती तशी होती. अन्याय होत होता. त्यांच्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार हा त्यांना सहन झाला नाही. या अन्यायाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी आपला समाज एकत्र केला आणि सर्व समाजातील लोकांना शिक्षण, एकता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांनी 1899 ते 1900 या काळात ब्रिटिशांविरुद्ध महाबंड उभारले. यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. त्यांना वाटले ही व्यक्ती काही शांत बसणारी नाही, ही व्यक्ती आपल्याला सडेतोड उत्तर देणारी आहे. म्हणून त्यावेळेस ब्रिटिश सरकार हादरले आणि त्यांच्या धैर्यामुळे आदिवासी समाजात आत्मविश्वास निर्माण झाला. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि त्यांना अटक केली म्हणजेच अरेस्ट केलं आणि 9 जून 1900 रोजी रांची या ठिकाणी रांची येथील कारागृहामध्ये त्यांचं निधन झालं. तेव्हा त्यांचे वय अवघे 25 वर्षे असे होते. आज 25 वर्षाच्या तरुणाने 25 वर्षाच्या कारकिर्दीत एवढी मोठी कमाल करून दाखवली, हे फार मोठं त्यांचं कौतुकास्पद आहे. इतक्या कमी वयात त्यांनी हे योगदान दिलं, ते आजही प्रेरणादायी आहे. आजही आदिवासी समाजामध्ये धरती आबा म्हणजेच धरतीचे पिता म्हणून आदराने त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या स्मरणार्थ भारतामध्ये 15 नोव्हेंबर हा दिवस जागतिक गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. बिरसा मुंडा यांचे जीवन आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची, तसंच अन्यायाविरुद्ध आपण जे सत्य बाजू आहे त्याबद्दल बोलण्याची प्रेरणा देतं. धन्यवाद. अशाच महान व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.